नमस्कार. आपण पाहतात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल. अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज. चिंचोली संगम गावातील 2021 ते 2026 या पंचवार्षिक काळातील दिव्यांगांना वितरित न झालेला निधी तात्काळ देण्यात यावा. रिपब्लिकन युवा सेनेचा इशारा. उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम या गावामध्ये 2021 ते 2026 या काळामध्ये दिव्यांगांना कुठलाही निधी देण्यात आलेला नाही. शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी राखीव ठेवणे बंधनकारक असते. परंतु या निधीतून दिव्यांगांना घरकुल, स्वयंरोजगार, शैक्षणिक साधने, कृत्रिम अवयव आणि वैद्यकीय मदतीचे शासनाकडून वेळोवेळी निर्देशित किंवा निर्गमित करण्यात आलेले असूनसुद्धा त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नसून चिंचोली संगम येथील 25 ते 30 दिव्यांगांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नसून आपल्या स्तरावर प्रकरणाची चौकशी करावी. यामध्ये गणेश नावडे, शाखा अध्यक्ष चिंचोली संगम, विलास सोनटक्के, शाखा उपाध्यक्ष चिंचोली संगम, उत्तम सूर्य, गौतम नवसागरे, तालुका अध्यक्ष उमरखेड, राजू आगिरे, तालुका उपाध्यक्ष उमरखेड, रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ धोंगडे आणि जिल्हा अध्यक्ष यवतमाळ सुनील पाटील चिंचोरकर यांनी या मागणीला जोर धरला आहे. तरी या मागणीची तात्काळ चौकशी करून दिव्यांगांना लाभ मिळवून द्यावा. पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया. शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी हा आरक्षित केलेला असतो. तरी इथे उपस्थित असलेले ग्रामपंचायत अंतर्गत संगम चिंचोली येथील लाभार्थी जे आहेत दिव्यांग, यांचा असा आरोप आहे की 5 वर्षापासून यांना अद्याप दिव्यांग निधीतला 1 रुपयाही मिळाला नाही आणि कुठल्याही दिव्यांग योजनेचा लाभ झाला नाही. तसेच यांनी दिव्यांग नोंदणीसाठी वारंवार ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता सुद्धा आज करू उद्या करू अशा पद्धतीने नोंदणी सुद्धा करून घेण्यात आलेली नाही. संबंधित दिव्यांग लाभार्थ्यासह रिपब्लिकन युवा सेना आपली सामाजिक बांधिलकी जपत गटविकास अधिकारी कोळपे साहेब यांच्याशी निवेदन देऊन चर्चा केली असता साहेबांनी तात्काळ दखल घेत येत्या शुक्रवारी संबंध उमरखेड तालुक्यातील जे दिव्यांग बांधव आहे त्यांची नोंदणी प्रक्रिया तसेच जो निधी राखीव आहे तो निधी त्यांना तात्काळ नोंदणी प्रक्रियेनंतर वितरित करण्यात येईल असे यावेळी आम्हाला आश्वस्त केले. या संदर्भात संगम चिंचोली येथील जे उपेक्षित लाभार्थी आहेत ते आपल्याशी त्यांची व्यथा मांडतील. मी मनोज नागराव लहानकर, चिंचोली संगम, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील दिव्यांग लाभार्थी असून आम्हाला या पंचवार्षिक योजनेमधून कोणताही निधी मिळालेला नाही. तरी हा निधी आम्हाला तत्पूर्वी वितरण करून द्यावा ही नम्र विनंती.